सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। देवळाली मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज आहिरे यांनी आज दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता आपला प्रचार दौरा सय्यद पिंपरी भागात सुरू केला असून सप्तसिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेऊन गावागावात प्रचार रॅली काढण्यात आली। घरोघरी आहिरे यांनी थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन महिलांनी त्यांचे औक्षण केले। आहिरे यांनी 1000 कोटीची कामे संपूर्ण मतदारसंघात विकास कामांसाठी मंजूर करून पूर्ण केली। त्यामुळेच आहिरे यांच्या प्रचार दौऱ्यामध्ये ग्रामस्थांनी स्वतःहून सहभाग घेतला। राहिलेल्या विकास कामांसाठी मी कटिबद्ध असून मला विधानसभेत पुन्हा पाठवण्याची विनंती सर्व गावकऱ्यांना आहिरे यांनी केली आहे। सय्यद पिंपरी येथून प्रचाराच्या पुढील टप्प्यात लाखलगाव, गंगापाडळी, कालवी, शिलापूर, माडसांगवी, विंचुरगवळी, एकलहरे, सामनगाव अशा गावांमध्ये गावकऱ्यांची सरोज आहिरे यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान भेट घेतली। यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। 5 वर्षाच्या कारकिर्दीत सरोज आहिरे यांनी गावागावात महत्त्वपूर्ण विकास कामे केली असून त्यांना देवळाली निवडणुकीत येणाऱ्या 20 तारखेला मतदान करून विजयी करण्याचे आश्वासन यावेळी गावकऱ्यांनी दिले। सन्माननीय सरोजताई आहिरे व सन्माननीय आपले गावचे माजी सभापती माननीय निवृत्ती महाराज खांडेकर व स्टेजवर बसलेले सगळे मान्यवर, आपण उपस्थित असलेले आमचे शेतकरी बंधूंनो, खरं तर हे इलेक्शन सगळ्यांनी सभापतींनी सगळा एकंदरीत आढावा आपल्या समोर ठेवलेला आहे की आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये 10 कोटी, 20 कोटी, 25 कोटी म्हणजे कधी आपण न ऐकलेले अशा पद्धतीने सरोजताईंनी या नाशिक तालुका मतदारसंघामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे पार वाड्या वस्त्यांमध्ये सगळीकडे रस्ते त्या ठिकाणी त्यांनी केले। जे अजून बरेचसे बाकी आहे ते सुद्धा येणाऱ्या 5 वर्षामध्ये परत आपल्या तालुक्याला की जे 35 वर्षामध्ये झालं नाही ते साधारण त्यांनी 3 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये करून दाखवलं। 3 वर्ष याच्याकरता का आपल्याला माहिती आहे कोरोना महामारी अख्ख्या जगावर आलेली होती, त्यावेळेस सगळंच ठप्प झालेलं होतं आणि अशा परिस्थितीत 3 वर्षामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी ह्या तालुक्यातील चारी बाजूचा विकास हा फार मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे की बरेचसे पुढं सुद्धा गाव आहे। आणि आपल्याला माहिती आहे का आता लाडकी बहीण योजना असेल की ही बंद व्हावी म्हणून समोरच्यांनी खूप प्रयत्न केले, आघाडीच्या लोकांनी कोर्टात गेले, हायकोर्टाने फेटाळला, ते शेवटी शासनाचा निर्णय आहे, ते शासन करू शकतं। आणि म्हणून दादानी सुद्धा आपल्याला दादाचा शब्द माहिती आहे सगळ्यांना, काय एकदा वादा दिला, एखादा शब्द दिल्यानंतर आयुष्यात कधी तो मोडत नाही आणि म्हणून ती सुद्धा योजना हे गव्हर्नमेंट 100% परत येणार आहे। त्याच्यासाठी आपला आमदार सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे की ज्या ज्या काही आपल्या बहिणी बाकी असतील, ज्यांचे फॉर्म बाकी असतील ते सुद्धा होणार आहे। ही योजना ही कंटिन्यू 5 वर्ष कायम राहील, त्याच्यामुळे ती सुद्धा का जोपर्यंत अजितदादा एखादा शब्द देत असताना फार विचार करून देताना तो विजय देत नाही। कामाच्या बाबतीमध्ये सगळ्यात चांगलं काम आज तुम्ही जर बघत असाल किंवा सामान्य कार्यकर्ता गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी म्हणजे आमदारच पाहिजे असं गरज नाही, आता कोणीही जाऊ द्या त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळतो। त्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित राहील त्याबद्दल मी सर्वांना मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। आपण आता ताईंना का निवडून द्यायचं, कारण आपण आतापर्यंत जे काही फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील आणि अजितदादा पवार हे असतील, या सरकारने त्या कामाचा जर आपण सगळा जर आढावा घेतला तर आपले वीज बिलं कधी माफ नव्हते, पण अजितदादांना सांगितले वीज बिलं भरायचे नाही। त्याचप्रमाणे आपण जे काही महिलांना लाडक्या बहिणी, हे काही यावत आहे, ज्येष्ठ नागरिक आहे आणि अनेक असे रस्त्याचे विकास असतील, कामं असतील, सभा मंडप असतील, सर्व आमच्या गावात ताईने बरेचसे कामं केलेले, निरगुड नळी असेल, आमच्या निरगुड वस्ती असेल, जाधववाडी असेल, सगळ्या परिसरातून आमच्या BJPचे काही नेत्यांनी सुद्धा इथं आम्हाला चांगल्या प्रकारचा निधी देऊ त्यांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे। कारण आमचे जिल्हाध्यक्ष BJPचे बच्चाव साहेब यांचे सुद्धा आमच्या गावात 2 चक्कर झाले, फडणवीस साहेबांनी सुद्धा बराचसा निधी
या भागात दिलेला आहे. अशा सर्व नेत्यांना मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि जर आपल्याला या सर्व गोष्टी टिकून ठेवायच्या असेल, काही स्वरूपी जर आपल्याला ते ठेवायचे असतील, तर आपल्याला ह्याच सरकारला परत निवडून देणे, याच लोकांना निवडून देणे फार गरजेचं आहे. पण कोणी काही येतील, आता बरेचसे लोक, बराचसा गोंधळ निवडणुकीमध्ये झाला आहे, सगळ्या ठिकाणी झाला आहे, तो आपल्याला काही सांगायची गरज नाही. पण आपण मूळ पहिले काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे, आणि मग आता आपण राष्ट्रवादीचं निशाण हे घड्याळ, आणि मग आपण बाकी काही बघायचं नाही, कोणाचे काय विचार, कोणाचं काय मन ते बघायचं नाही. म्हणून आपण घड्याळाच्या चिन्हावर फुलीचा शिक्का मारून त्यांना प्रचंड मताने आपल्याला निवडून द्यायचंय. आणि ते आपण आमच्या लाखल गावातून देवदास सेठ आम्ही सर्व सांगतो का, गावाचं नावच लाखल, गावचे रामाचे लाखल गाव मानतात. त्यामुळं मला खात्री आहे का संपूर्ण लाखल गाव हे प्रभू रामचंद्रांबरोबरच राहील आणि विकासाबरोबर राहील. त्यामुळं आपण सर्वांनी ताईंना भरघोस मतांनी विजयी करावी, एवढंच मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण सर्वांना विनंती करतो आहे. आणि येत्या 20 तारखेला घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबून आपण पुन्हा हा आपला विकासाचा रथ कंटिन्यू कराल, याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही आहे. आणि राहिला विषय भारतीय जनता पार्टीचा, तर एक तालुका अध्यक्ष म्हणून मी परत एकदा सांगतो का आम्ही विकासाबरोबर आणि महायुतीबरोबर आहोत आणि राहणार. त्यामुळं कोणीही काही सांगितलं तर त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. हे येणारं जे आहे 4 तारखेपर्यंत ते सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि पुन्हाच एकदा ताईंना शुभेच्छा देतो आणि थांबतो. एकत्र येणारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सगळेजण एकत्र आले आणि महाविकास आघाडीचं सत्ता स्थापन झाली. त्यात आमदार म्हणून जवळपास 400-500 कोटी रुपयांचा निधी मला मिळाला. त्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी वेगळा निर्णय घेतला आणि 2022 मध्ये महायुतीचं सरकार आलं आणि महाविकास आघाडी म्हणून त्याचे एक आमदार म्हणून विरोधी पक्षात बसता आलं. परंतु जिथे मला कोरोनाचा काळ आपला जो आठ होती, अनेक वेळा अनेक लोकांनी बघितलेलं आहे की माझ्या हाताला बेल्ट राहायचा, बरोबर ना, या डाव्या हाताला पट्टा राहायचा ग्रे कलरचा. तर त्याचा जास्त त्रास मला उद्भवला आणि त्याची सर्जरी झाली आणि तेव्हाच हा सत्ता संघर्ष सुरू झालेला होता. अनेक इथे उपस्थित नसलेले अनेक मान्यवर होते, ज्यांना विश्वासात घेऊन, ज्यांची परवानगी घेऊन मी माननीय अजितदादांना आपल्या तालुक्याच्या वतीने, मतदारसंघाच्या वतीने पाठिंबा दिला. आणि त्याच्यानंतर 1000 कोटी रुपयांची कामं आपल्याला मिळाली, 1000 कोटी रुपयांची. त्यात आपल्याला आपल्या 8व्या मैल ते शिंदेगाव 173 कोटी रुपये. म्हणजे मला वाटत नाही की कधी अनेक पिढ्या गेलेले लोक इथे आहेत, मला असं वाटतं 100च्या आसपासचे पण लोक आहेत. त्यांनी देवळाली मतदारसंघ जेव्हापासून हा सेपरेट झाल्यामुळे, आरक्षित नाही म्हणत मुळे, देवळाली मतदारसंघ जेव्हापासून स्थापन झाल्यापासून एवढा मोठा निधी कधी मिळालेला आहे का, ऐकलेला आहे का? 173 कोटी एका रस्त्याला. हे अनेक ज्येष्ठ लोक मला सांगतात, डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवताना सांगतात की हे तुम्ही केलं आहे, तर हे मी कोणाच्या माध्यमातून केलेले? माननीय अजितदादा. ज्या रस्त्याचं भूमिपूजन आपण 15 तारखेला मागच्या केलं आणि माननीय अजितदादा इथे आलेले होते, जवळपास आपल्या सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून जवळपास 55 मिनिटांचं भाषण दादांचं आपल्या इथे झालं. आचारसंहिता लागायच्या 3 वाजता आचारसंहिता लागणार होती, आपल्या इथे दादांनी 12 वाजता भाषण केलं. तर इतकं समाधान दादांनी व्यक्त केलं. तर दादांना म्हटलं, दादा आपण जे दिलेले आहे तीच परतफेड आपल्याला ही जनता करत आहे. ती उत्स्फूर्त जो काही प्रतिसाद आहे, तुम्हाला म्हणा किंवा मला म्हणा, हे लोकांची झालेली कामं. पिंपरी गावचाच आपण बघितलं तर 48 कोटी 38 लाख रुपये आपण या 5 वर्षांमध्ये आणू शकलेलो आहोत. त्याच्यामध्ये मग किसान नगर असेल, ओझर रस्ता असेल, अनेक वाल्मिक नगर सारख्या अनेक समस्या आपण सोडवू शकलेल्या आहे. याचं मनापासून सुद्धा मला खरोखर समाधान आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.